स्वामी चोळप्पाच्या घरी. स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसारदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला. चोळप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य आले. स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पुनर्जन्मीचा भक्त रामचंद्र सराफ, आम्हाला ओळखलं नाहीस का? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाच्या पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई ह्या दोघी सोवळे ओवळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी घुसपूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निस्सीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्यांच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोळप्पाला त्याबद्दल काहीही वाटले नाही. चोळप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातील भांडी विकून चरित्रार्थ लावण्याची वेळ आली, पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसलेल्या होत्या. त्या दोघींना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारलं, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही? तेव्हा येसूबाईंनी स्वामींना उत्तर दिले, स्वामी, घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही, पण मग स्वयंपाक करायचा कसा? ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेली पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघून गेल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोहोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरली होती. हे बघून त्या दोघी अधिक थक्क झाल्या. पण काही वेळाने त्या दोघींची आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराव यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यांनी स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोळप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोळप्पाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पहावे असे सुचवले. हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तर इथे सर्व लोकांनी खात्री झाली की श्री स्वामी समर्थ हे दत्तांचे अवतार आहेत. लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळप्पाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोळप्पा तर सावलीप्रमाणे स्वामींसोबत असायचा, त्यामुळे एकदक स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडावयास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोहोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोहोचल्यावर सर्व दूर काटे पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देशून बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. हे ऐकून सर्व भयभीत झाले आणि कुणाच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कुणाचीही स्वामींसोबत जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोळप्पा स्वामींबरोबर चालत गेला. दोघेही अनवाणी काट्यावरून चालत होते, पण दोघांच्या पायाला कट्याचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, पण तेव्हा स्वामींना चोळप्पाच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोळप्पाची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. धन्यवाद.